कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण जय जय राम गेंद्या जरा मॉनिटर
भावे ये बड़ा प्रभु भावे, ये बड़ा प्रभु भावे। ये बड़ा प्रभु भावे, ये बड़ा प्रभु भावे। तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे रहावे, होय भक्ति केला तैसा, केला तैसा होय भक्ति केला तैसा। तेने संपुष्टे रहावे, तेने संपुष्टे रहावे, होय भक्ति केला तैसा, होय भक्ति केला तैसा। ये बड़ा प्रभु भावे, ये बड़ा प्रभु भावे, ये बड़ा प्रभु भावे। ये बड़ा प्रभु भावे, ये बड़ा प्रभु भावे, ये बड़ा प्रभु भावे। तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, होय भक्ति केला तैसा, केला तैसा होय भक्ति केला तैसा। तेने संपुष्टि रहावे,
पुरवी धराविते इच्छा पुरवी धराविते इच्छा धराविते इच्छा होया भक्ति केला तैसा होया भक्ति केला तैसा ऐसा तुम्हाला त्रास होईल चले आवाज हरे राम एवढा प्रभो भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादुलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून
देवाचं सामर्थ्य सांगून त्याचबरोबर भक्ताचा महिमा प्रतिपादन करतात. विडल या पुण्यनगरी डिक्षळमध्ये परंपरेने संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपला जीव के प्राण आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत संत शिरोमणी रामचंद्र महाराज बोधले आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समस्त बोधले संस्थान या संस्थांच्या संदर्भात संपर्कामध्ये असणारी महाराष्ट्रातली 300 पेक्षा जास्त गावं, परिसरातील सर्व भाविक भक्त आणि सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडल इको थोडा कमी ठेवा बोलताना, आवाज द्या, फक्त मेन आवाज द्या. हॅलो. आणि या संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचे एक चळवळ उभा करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व परमपूज्य बोधले महाराज, अर्थात आपले सगळ्यांचे लाडके मोठे महाराज. महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय वारकरी महामंडळ स्थापन करून महाराष्ट्रातल्या शेवटचा घटक सुद्धा या निमित्तानं संघटित झाला पाहिजे म्हणून भारत देशाच्या लेवलला काम करणाऱ्या महाराष्ट्रातलं एकच संस्थान म्हणजे बोधले संस्थान आहे. आणि अर्थात आपले मोठे महाराज त्याचं ते कार्य करतात. राज्य लेवलला, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला, अगदी गावाच्या लेवल पर्यंत सगळा वारकरी समाज संघटित व्हावा, एकत्रित यावा, यासाठी मोठ्या महाराजांचं विशेष योगदान आहे. महाराजांच्याच अध्यक्षतेखाली हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे. या संस्थांचे उत्तराधिकारी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण आदरणीय परमेश्वर महाराज बोधले सगळ्यांना सोबत घेऊन हे संस्थान वाढवण्याचं, फुलवण्याचं काम ते करत आहेत. आणि संपर्क प्रमुख, समन्वयाचार्य काहीतरी माणसं असावं लागतात. त्या भूमिकेमध्ये काम करणारे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णासाहेब महाराज बोधले. प्रत्येक ठिकाणी मोठे महाराज संपर्क करू शकत नाही, त्यांचा फोन आला की मग बाकीचे घाबरते थोडे. मग आमच्या अण्णा महाराजांचा फोन आला की आपल्या घरातल्या माणसाचा फोन आला, समवयस्क असलं की असं सगळ्यांना सोबत घेण्याचं काम. अगदी ज्येष्ठ कीर्तनकार, संप्रदायातले युवा कीर्तनकार, आवाज द्याव मॉनिटरला. आणि अण्णासाहेब महाराजांच्या विशेष संपर्कातून आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून ही शिवा माझ्याकडे आलेली आहे. उपस्थित सर्व रती महारती मंडळी, सुंदर गायक, सुंदर वादक, समाजकारण, राजकारण, धर्मक्षेत्र, सगळ्या क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल अभंग तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून देवाचा मोठेपणा सांगतायत हे मान्य आहे, पण देवाचा मोठेपणा सांगून एवढा मोठा देव ज्या भक्ताच्या हृदयात राहतो त्या भक्तांचं सुद्धा सामर्थ्य तुकोबाऱ्या प्रतिपादन करतात. विडल अहो देव एवढा ना, देव केवढाही असू द्या, पण बोधले महाराजांसारख्या संतांच्या हृदयामध्ये राहिला तेने संपुष्टी. एवढा व्यापक असणारा देव हृदयामध्ये साठवण्याची ताकद साधू मध्ये आहे. मग हा प्रश्न आहे, आजच्या अभंगातून नेमका देवाचा मोठेपणा सांगायचा का संतांचा सांगायचा आहे? विडल पहिल्या पूर्वार्धात देवच मोठा सांगितला, एवढा प्रभू भावे कृष्ण. पण उत्तरार्धामध्ये तेने संपुष्टी राहावे, एवढा भगवान हृदयामध्ये राहतो. देवाच्या मोठेपणा बरोबर यामध्ये भक्ताचं सुद्धा सामर्थ्य दडलेलं आहे. विडल या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील ज्येष्ठ मृदुंग महर्षी, हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे असे मृदुंग महर्षी आमचे जगदाळे गुरुजींची या ठिकाणी विशेष उपस्थितीने आपल्या संस्थांशी अनेक वर्षापासून आपल्या संस्थांचे ते घटक आहेत. त्याच्यामुळे आज गुरुजी म्हणून उपस्थित नाहीत, या परिवाराचा एक ते भाग आहेत.
या नात्यानं गुरुजींची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. गुरुजींना सुद्धा मनापासून धन्यवाद. विडल एवढा शब्दाचा अर्थ एवढा म्हणजे जो शब्दातच सांगता येत नाही. एवढा म्हणजे नेमका केवढा. पण एक वाक्य सांगा, एवढा माणूस कळण्यासाठी वर्णन करणारा सुद्धा तेवढाच असावा लागतो. किरकोळ माणसाला VIP विषय हाताळता येत नाही आणि लोकल माणसाला ग्लोबल विषयाची किंमत कळत नाही. देव जर एवढा असेल, वर्णन करणारे बारीक आहेत का? तुका आका आकाशा एवढा. वर्णन करणारे सुद्धा एवढेच आहेत, म्हणून एवढा प्रभू त्यांना कळाला आहे. ठीक आहे महाराज, एवढा सुरू झाल्यापासून एवढा एवढा लावलंय, पण नेमका कशाच्या बाबतीत एवढा हेही समजून सांगा ना. ऐका, सत्याच्या बाबतीत एवढा, संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा आणि आकाराच्या बाबतीत सुद्धा एवढाच. विडवलं काय सत्ता? वृक्षाचे पान हाले ज्याची, मला बोलवणारा देव, तुम्हाला बसवणारा देव, कीर्तन संपल्यावर घरी नेणारा देव, झोपवणारा देव, उद्या सकाळी झोपतन उठवणारा सुद्धा. आणि उद्या जर सकाळी देवाने ठरवलंय झोपला ह्याला उठवायच नको, बाकीचे म्हणते ना आपल्या कामाला लागा, पाहुण्याला फोन घुमवा गेला का, बॉडी आहे, अवयव आहे, सगळं आहे, पण काय निघून गेलं? सत्ता, कंट्रोल निघून गेलं. सत्तेच्या बाबतीत सुद्धा देव एवढाच आहे. विडवलं सत्तेच्या बाबतीत एवढा. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, प्राणो हाले जो जगाते चालिता. येथून ते थवारी आता नाही, सत्ता तुझी आची नाही, सत्ता तुझी आची नाही, सत्ता तुझी बसणारे जरा प्रसन्न बसा बरं, जरा सगळे ताट आवाज दे, हातानं टाळी, भुका लागले तर मोकळं बसा बरं, जरा प्रसन्न जरा. हा, शिरे चेरे घेऊन बसायला हे काय दवाखाना आहे का? कीर्तनात प्रसन्न बसायचं, हातानं टाळी, मुखानं असं प्रसन्न. हा, टेन्शन घ्यायचं नाही. एक माझ्या कीर्तन हसत नव्हता, टाळी वाजवून विठ्ठल म्हणे ना, शेजारचा हात दाबाचा, त्याला बी टाळी वाजून म्हणलं त्याला का त्रास देतो, मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोंबलत फिरला मूर्ख आहे, त्यात किती जात किती हिशोब ठेवू ना, 10 कमान 5 कर्ज करा, होईन का कर्ज? तुका म्हणे ताळ आणि त्याची नाही अवकाळा, हिशोब ठेवा आणि कीर्तनात प्रसन्न बसा. इथून तिथपर्यंत म्हणजे जिथं तुम्हाला जोडायचे तिथपर्यंत सगळ्या ब्रह्मांडावर जयापासून सकळन महिमंडळ हे झाले. सत्तेच्या बाबतीत एवढं थोडा मॉनिटर लावायचं. संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढाच. जगामध्ये कोणाला श्रीमंत ठेवायचं आणि कोणाला भिकारी बनवायचंय, ही जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी जयाची दाशी.
लक्ष्मी आयशी जयाचे दाशी हा, किंवा पाय लक्ष्मीचे हाती दिशे यावे. एक दिवशी लक्ष्मी म्हणली श्री विष्णूला, मालक तुमच्यापेक्षा मीच मोठी. आणि म्हणतात हे असं. पण विष्णू हुशार, विष्णू म्हणले आजचीन. मोठ्या माणसाची भाषा बरं का. नाही म्हणल्या वाद आहे, म्हणल्यावर भांडायचंच कसं. मालकीने म्हणले तुमच्यापेक्षा मी जास्त काम करते. नाही म्हणल्यावर भांडण होईल, पण करतेच म्हणले ती गप बसणार ना. विष्णू म्हणले आजची मोठी, मग मी काय करू. नाही म्हणले नुसतं आजची नाही, ताकद दाखवते तुम्हाला माझी. दाखवा म्हणले. मृत्यू लोकात एक प्रेत यात्रा चालली होती आणि लक्ष्मीने अशी चुटकी वाजली. प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडला, नोटांचा. नोटांचा पाऊस पडायला लागल्यावर प्रेत यात्रेत खरं सांगा खांदेकरी दम काढते का. जाळ झालं म्हणले ह्याने हायतवर बी गावाला तरसच दिला ना. आता बी खांद्याला वज करून चालाय म्हणजे फेका खाली, प्रेत खाली ठेवलं, नोटा गोळा करायला धावली. मडक्यावाला म्हणला मी तरी गप काय बसू बा. त्यांनी मडक्यातला माल बाहेर काढला, नोटा मडक्यात कोंबल्या. ज्या बाया वार घाल्या होत्या त्याने त्याच पदरात बंडलच्या बंडल बांधला. अरे कोण खातो तुम्हाला सब पैसे के पाहिन दिल का साथी नहीं कोई. आपने पलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे के भाई. तुम्हाला कुणीच विचारत नाही किंमत पैशाला आहे. हो, तुमच्याकडे खपक्या पैसा असेल, मोजका माल असेल, वजनदार. लांबची माणसं सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे तो लय जवळ नाही. आणि तुम्ही भिकार असू द्या जवळचे सुद्धा म्हणतात ना नाही आमचं लांबू नाही का. धनवंताला धनवंता लागे सर्व मान्यता आहे. ए रमाने ती वचन माय बाप बंधूजन. पैसा जीच प्रेत यात्रेत पळापळ सुरू झाली आणि लक्ष्मी म्हणली मालक बघितलं का हाय का लोकांना माणसं प्रेम कशी नोटाच्या मागं पळत्यात आहेत. विष्णू म्हणले नोटा गोळा करायला सगळे उठले पण प्रेत नाही उठलं. हा म्हणले प्रेत कसं उठेन ती मेलय. नाही मेलय म्हणजे नेमकं काय झालं. काहीच झालं नाही. तुमचं जे त्याच्यावर कंट्रोल होतं ते कंट्रोल निघून गेलं. मग लक्ष्मी तो हेच लक्षात ठेव पैशाला सुद्धा किंमत आहे पण एखाद्या देहामध्ये मी आहे तोपर्यंतच. ज्या दिवशी माझी सत्ता त्या देहातली निघून गेली मग नोटा नाही पैसा नाही संपत्ती नाही म्हणजे तुला सुद्धा किंमत आहे पण मी देहात असेपर्यंत म्हणजे कोणाला श्रीमंत गरीब ठेवण्याची ताकद लक्ष्मीत आहे. तिच्याही पेक्षा ताकद आणि अशी लक्ष्मी ज्यांची दाशी संपत्तीच्या बाबतीत सुद्धा देव एवढाच विठ्ठल. आता ऐका सत्ता सांगितली संपत्ती सांगितली आकाराच्या बाबतीत बी देव एवढाच. आकाराच्या बाबतीत देवाचा कोणी हातच धरायचा नाही. काय झालं देवाचं लग्न जमलं विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मी सोबत. लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती आता जमण्याचं प्रमाण कमी झालंय. आळंदीत शिक्षण संस्था कमी झाल्यात आणि विवाह संस्था ज्यात झाले ते बालाजी महाराज सध्या बघतोय ना आपण पळून जाणाऱ्यांची संख्या तिकडे आळंदीला. अरे ज्ञानाचा सागर आहे आणि तुमचे मूर्ख चाळे तुम्ही आळंदी जाऊन करता. काय समाज कोणत्या दिशेला चाललाय काय कळा ना. तिथं जाऊन गुपचूप लग्न करायचं आणि लग्नाचं अवघड झालं. तुम्हाला खरंच सांगतो मी जेमिनीचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट ज्याला मला आले ते लग्नाचे एजंट आहेत म्हणून 3-3, 4-4 लाख घेते ते पुरीला 1-1.5 लाख देते ते. कुठून कशी लिंक लावली कुठून पुरी आणते ते काहीच मेळ लागा नाही आणि हे 2-3 लाख दाबी देते. बघा कुणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे कारण पैसे देऊन ती नांदली पाहिजे.
नाही नांदल्यावर मधल्या दलाला इतकी तुडी होती लोक. ती कस काय नांदा नाही पण पैशावाली कुठं नांदत असते वय. महिला म्हणतं मला सांगा बरं, पैशावाली सोनं गुंडाळून निघून जातील, बायको निघून गेले. हा आम्हाला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? नमुन्या बायको निघून गेल्या तुला हरिपाटा आठवला का? हे असले वाढले ते क्वालिटी कामवर रांग लागे ना, बायका मिळाना पण कुणाला बोंबलत फिरणारा ना, थोबाडात मावाडा हव्या जातो, 10 रुपये तो आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद. तुला बघितलं तरी डीजे वाला घाम सुटते. कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे? क्वालिटीला किंमत आहे ना, दर्जा टिकवा ना. डॉक्टरला बायको मिळाना, पीएसला बायको मिळाना, घडली का घटना कधी? दर्जा क्वालिटीला किंमत आहे. लग्नाचं अवघड झालंय सध्या. देवाचं लग्न जमलं लक्ष्मी सोबत. देवाचं लग्न म्हणजे काय सामान्य माहोल असेल का? पण हार घालायच्या टायमिंगला लक्ष्मी म्हणली मालक थांबा, जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हार घालू शकत नाही. आता ही जे वडील कोण? समुद्र. समुद्रातून जी 14 रत्न निघाले त्यातलं एक रत्न लक्ष्मी. म्हणजे लक्ष्मीचे वडील कोण झाले? समुद्र. मला खरं सांगा, समुद्र लग्नाला आल्या वराड थांबन का? थोडा शितोडा आला तरी माणूस कटाळा करते कीर्तनाला जायचं. आणि समुद्र आल्यावर कसा मेळ बसत? ती म्हणली तसलं जमणार नाही, माझे वडील लग्नाला आलेच पाहिजे. कारण आईवर, बापावर, भावावर का ह्यांचं कमी प्रेम असतं का? हा, भावावर तर लय प्रेम आहे महिला मंडळांचं. संसार बघा किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वडाय मिळा ना, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा? रांग जाताना सांगत येता, खायचं एकाच घायचं एकाच. आणि वरून मालकाला साडी दाखवते, भावाने घेतली. तो मी म्हणतो छान आहे, अरे तुझाच माल आहे. कपडे धुतानी वाटा कुठं गायब होत्या तर ही जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरीत येतात, तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडे आल्या म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करा, त्याच्यात खिशात तर मनी पाहिजे ना, तेच बोंबलत फिरतोय. हा, बहिणीचं नाही प्रेम असन. बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्यात आता. हा, 18 हजारकडे स्टॉक गेला ह्यांचा. 2 हप्ता लेट झालं तर परत मरायला लागल्या होत्या. काय काय मलाच फोन करायच्या, माऊली हप्ता. म्हणलं सप्ता बघ ना, मरती का हप्ता? हप्ता करू करू फक्त फुकटचं पाहिजे. आता बी केवायसी करून घ्या नाही तर मारचान तसंच. हा, लय अवघड झाले. देत्यात पण ती बी फुकट देते काय? तळताड घेऊन देतात ते सुद्धा. काय कमी चक्रा मारावं लागतात का? लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तू ती घरी. त्यांनी सुरुवातीला किती पळापळ केली. OTP येईना, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली. फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. अरे दाज्या, तुला 1.5 कुठं महिन्याला पुरत असतात का? तुझं वनडेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्यावर. तर मित्रमंडळी तर तेवढ्या छान छान कमविले तर ते सुधरून देते का तुला? लाडकी बहीण. आणि एक वाक्य सांगा, बहीण ही लाडकीच असते. आणि बहीण किती लाडकी असते ज्ञानोबरणा विसरा. भावाला राग आला आणि ताटीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले, सोपान काका थकले, ज्ञानोबराने ताटीचा दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस लाडक्या बहिणीनं अर्थात मुक्ताबाईने विनंती केली, मिथ्या कल्पना गे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटीचे अभंग म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे मायबाप. आणि प्रत्येक बहिणीनं भावाला सांगा, दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन.
आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी त्याला बहीण म्हणून करू वंदन. हेच बहिण्यासाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरं रक्षाबंधन आहे. ही खरी भाऊबीज आहे मायबाप. अंतकरणातून प्रेम टिकलं पाहिजे. बहीण भावाच्या प्रेमात आता किती दुरावा वाढलाय जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहिणीने एक अर्ज टाकला तरी भाऊ लॉक होतोय. पण एक वाक्य सांगतो, पैसा आज असेल उद्या नसल, नाती आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडाल लक्ष्मी म्हणली बाकीचं मला काही माहित नाही, माझे वडील लग्नाला आले पाहिजेत. विष्णू म्हणले अवघड झालं होता. म्हणले ऐक ना, लग्न झाल्याच्या नंतर आपण उद्यापासून तुझ्याच वडिलाकडे राहायला जाऊ, पण आजच्या दिवस बापाला बोलू नको, लई प्रॉब्लेम होईल लोकांचा. तसलं जमत नाही म्हणले आजच. आणि नंतर गेलेच की राहायला. विष्णू राहायला कुठे? सासरवाडीत, क्षीरसागरात. लक्ष्मी पाहायचं पाहिलं. विष्णू राहायला सासरवाडीत आणि महादेव बी कुठे? हिमालयात. हिमालयाच्या कन्या सती, सती यांची मंडळी म्हणजे महादेव बी राहायला सासरवाडीत, विष्णू सासर. मोठी माणसं सासरवाडीतच राहतात. विडल म्हणली पुढं नाही आज वडील आले पाहिजेत. मग श्री विष्णू म्हणले ठीक आहे, आता नाहीच तू ऐकत म्हणले आता काय करतो म्हणले. तुझ्या वडिलाला फोन, मोबाईल काढला, केला समुद्राला फोन. राम राम म्हणले, तुमचा जाऊ बाप बोलतो या लग्नाला. आता पुरेच्या लग्नाला बाप कुठं दम काढीत असतो का माय बाप? बरं ही रिस्क आहे बाय बाप. समुद्र लग्नाला बोलवणं म्हणजे काय सोपी रिस्क आहे का? पण मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसते. उलट मोठ्या माणसाला मोठं आव्हान असल्यानंतर आनंद वाटतो, ते घाबरत नाहीत माय बाप. आणि जो रिस्क घेतो तोच फिक्स होतो. विडल बघून करून मला जमन का? आणि लोक काय म्हणत्यान मर. अरे तुझ्या धमक दिली ना, लढ बिंदास्त. रिस्क घ्यायला द्यायचं नाही. पण मन मेंदून मनगट तीन गोष्टी एकत्र करून रिस्क घ्यायची. मोगाम रिस्क घेताना तर मार्काचा, त्याचं सुद्धा नियोजन असलं पाहिजे. केला समुद्राला फोन. समुद्राची लाट काय बारीक आहे का? सुनामी लाट काय सामान्य आहे का? ढन 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 समुद्र निघाला लग्नाला. वराडात बातमी व्हायरल झाली, समुद्र लग्नाला आलाय. वराड म्हणलं लग्न जाऊन द्या, नवरा जाऊन द्या, नवरी जाऊन द्या, पहिलं गरगाटा. अरे सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे म्हणला, मरता का? चला घरी. सगळे गायब, दोघच मंडपात, नवरा बायको. आणि समुद्र तर गेटवर येऊन थांबलेला. धनाधन मंडपाला लाटा आपटायच्या. आणि लोकांची पळापळ बघितल्या. देव म्हणले म्हणत होतो का नाही बापाला, तसलं सांगू नका, माझे वडील आहेत, तुमचे मामा आहेत, आपल्या लग्नाला आलेत, आपल्या अतिथीत, त्यांना बसायला जागा द्या. आता हिच्या पप्पाला बसायला 71% पृथ्वी लागती. शाळेतल्या पोरांना असेल ना भूगोलात, भूगोल माहित असेल का? फक्त भातच माहिती या. जमीन 29% आणि पाणी किती आहे? 71% पाणी. आणि 29% मध्येच हजारो देश आहेत. आणि त्या हजारो देशात आपला एक देश आहे, त्याच्यात आपलं एक राज्य आहे, त्याच्यात एक जिल्हा, एक तालुका, एक आपलं छोटं गाव, आणि त्यात आपली फक्त 1.5 एकर आहे. आणि त्यात फक्त बांध ईदभर आहे. हे बांध कोरायचा ज्याला नाद आहे ना, त्यांनी फक्त जगाचा नकाशा असा दरवाजावर लावायचा, जाता येता दिसला पाहिजे की ह्या जगाच्या नकाशात तुझी 2-2.5 एकर कुठं दिसती बुवा. अरे भारतच नीट दिसत नाही तर तुझी दिसायची कुठं? पण तरी सुद्धा घासून घे म्हणतो, जरा घासून घे. अरे जग लय मोठे. 4 बोटाच्या जागे वाचून, त्या बांधा वाचून भावाभावाच्या हाणामाऱ्या तिकडं नाही ती श्रीमंत होत्या तुमच्या मालावर. जरा विचार, संपत्ती वाढवा. 71% पाणी. लग्नामध्ये पळापळ चालू. श्री विष्णू राग आला म्हणजे थांब, तुझ्या वडिलाला बसायला जागा देतो. आणि विष्णूनं डावा हात पुढे केला आणि उजव्या हातानं डाव्या हाताला मुठीवला. फक्त एक रोम उपटला, एक केस उपटला. आणि केस उपटल्याच्या नंतर, एक रोम उपटल्याच्या नंतर मनगटामध्ये जी जागा निर्माण झाली, जो खड्डा निर्माण झाला, हात पुढे केला आणि पुढून आलेला समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसवला.
ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये एका रोमाच्या जागेमध्ये सप्त समुद्र बसवण्याची ताकद आहे, एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो अभंगाच्या एवढा प्रभू भावे. किती व्यापक असेल, आवाज द्या थोडं. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात, मग ते हात केवढा असेल आणि देव केवढा असेल. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे, म्हणजे आकाराच्या बाबतीत सुद्धा इतका मोठा आहे म्हणून म्हणतात एवढा प्रभू भावे. ठीक आहे महाराज, पण पुढं महत्वाची मेक आहे, तेने संपुष्टी राहावे. एवढा जरी असल, संपुष्ट या शब्दाचा अर्थ आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाचा जॉईंट शब्द महत्वाचा आहे, भावे. हे सारे बर का, एवढा प्रभू हितच थांबायचंय, पण भावानं कुठं? तेने संपुष्टी राहावे. देवाला बाकी काहीच लागत नाही. भावे विन देव नकळे नकळे निसंदेह. भावाशिवाय कळूच शकत. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे भावे विना भक्ती, भक्ती विना भावे विना भक्ती, भक्ती विना भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शांती बोलू न, बळे विना शांती बोलू न, ये बळे विना शांती बोलू नये, बोलू नये. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे
मिळू शकत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला गेले त्यावेळेस दुर्योधनाने एवढे पदार्थ बनवले होते देवाला खाण्यासाठी. दुर्योधनाला वाटलं पाहिजे देव खाऊनच खुश झाला पाहिजे ना आपल्या पार्टीत आला पाहिजे. तर खाण्यावर काय बदलणार आहे? ती का आताची माणसं आहेत का खाण्याहून बाटली झेंडा बदलायला? देवाने आधीच ठरवलं होतं कोणत्या पार्टीने लढायचं ते. पण असं सेवा केली, मिष्टान्नाचं जेवण. आणि मग सोबत नेलं तो उद्धवजींना. उद्धवजी म्हणले मस्त मटेरियल आहे म्हणले दुर्योधनाच्या करीच. गबस इथं नको, यांचं खाचीन बुद्धिभ्रष्ट होईन. आपल्या गुरूंनी खाल्लं ते सुद्धा हँग झाले होते. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं वाईट वाटत होतं पण बोलू शकले नाहीत. अर्जुनाच्या बाणाने दूषित रक्त निघून गेलं त्यावेळेस भीष्माचार्याने सुद्धा मान्य केलं बोलू शकत नव्हतो कारण अन्न दुर्जनाचं खाल्लं होतं. कुठलं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे. हिथं खायचं नाही म्हणले. जायचं कुठं? चल विदुरा घर जावे. विदुर काकाच्या घरी गेले आणि तिकडे जाऊन काय खाल्लं? दाजीपुत्र कन्या दाजीपुत्र कन्या दाजीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी. तिकडं पंचपक्वान सोडलं इकडे येऊन कान्या खाल्ल्या. का खाल्ल्या? एवढा प्रभू भावे. भाव शब्द हा महत्वाचा आहे. अहो काकाला तर आनंद झाला पण काकीला तर इतका आनंद झाला देव आले औक्षण करायला गेले. कुंकू कपाळा लावायचं, साखर कपाळाला प्रसाद म्हणून हातावर कुंकू. देवाला खाली बसवून स्वतः पाठाव आणि केळीच्या साली सुलून देतो त्या गाभा स्वतः खायच्या साली देवाला द्या. देवानं साली सुद्धा हाणल्या म्हण का? भावे विडल. एवढा जरी असल हृदयात राहतो भावे. कुणाच्या राहायला? हनुमंतरायांच्या. 2-4 जण एकत्र बसले म्हणजे सगळ्यात मोठे काय? एक मला पृथ्वी, दुसरा मला गबस अभ्यास नीट कर. पृथ्वी का आहे के बडी, शेष के माते पे खडी. शेषाच्या डोक्यावर आहे म्हणले म्हणजे शेष बडा गबस. शेष का है का बड़ा? भगवान शंकर जी के गले में पड़ा. शंकर बड़ा? आहा. शंकर का है का बड़ा? उसका कैलाश पर्वत रावण एक बाण से उकड़ा. रावण बड़ा. अरे रावण काहे का बड़ा? वो तो राम जी के एक बाण से उड़ा तो राम बड़ा. और राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा तो हनुमान सबसे बड़ा. श्री राम
जानकी सीताराम बैठे हे मेरे सीने में, तेने संपुष्टी राहावे हृदयात राहील. म्हणूनच ताकद होती, नाही तर दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत. नको रे गाव दुसऱ्याचं झपकी त्यानं आपल्याला याडेवणी करायला ग. पण हे वाघ तिकडे जाऊन तिथल्या मालकाचे दाढे जाळे. हनुमंत महाबली दाढे रावणाचे जाळे का तेने संपुष्टी राहावे. एकटे गेले नव्हते, रामाला सोबत घेऊन गेले होते. आणि आईच्या दुधात ताकद आहे. अंजनीच्या तपाससाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माचे दुधाचा थेंब दगडावर पडला तर धाड दिशेने दगडाच्या ठिकऱ्या उडत होत्या. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का पोरांना? आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली आईने त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झुळीत फेकायचं. आईने बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत. या पोरांना कळा ना मम्मी कुठे पप्पा कुठे नुसतं पत्र्याकडे बघत. पोरं बघा पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले नाही. त्यांची डोकी मडक्यावणे झाले तर हातपायच्या काड्या सुख करता दुका हरता. कंबर दबल्यात आणि ढिरीत फुगल्यात. अशी वाकडी तिकडी झाल्यात. असे खपक्यात तजेलदार पोरं कुठं राहते. आणि तसले पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत. या चव आली तुझ्या वाघाला. ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघीण. आणि पतिदेव वाघ. आणि वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो. प्याल्यावर कुठं आहेत गांधावाली? म्हणजे प्याल्यावर तुला फक्त माळकरी दिसतात का रे वाघ या? लय अवघड झाले. अहो काय पोरांना तरी काय म्हणायचंय? आईच्या काय मायेची उभई का आजकाल आधुनिक सांगतो. शहरामधलं खेड्यापाड्यात तरी धर्म टिकू नये. खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभला अशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं महाराष्ट्राच्या मातेत कीर्तन चालू या. नाहीतर काय ह्या पुण्या मुंबईला ह्या नवरात्रात कीर्तन करायला गेलतो. एक पोरग त्याच्या बापाच्या मांडीवर बसले होतं. मोठमोठ्याने वरडायचं. अहो मी म्हणलं ती किती रडतंय, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की. तेव्हा मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्ट टी शर्ट बॉबकट हेडफोन घालून कुठं मम्मी असतं वय ताप्पा. अरे कोण कोणाचे कपडे घालतंय बॉ? काय धर्म आचार विचार राहिलाय का? अरे ज्याची त्याची मर्यादा लक्ष्मण रेषा आयुष्यात कशाला काही मूर्खपणा करायचा. आणि असलं काही माकड चाळे केले की बावळ लोकांनी म्हणत हे तिले स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाली. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही. आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. दुसऱ्याची रेष पुसण्याच्या भानगडीत पडू नका. आपली रेष वाढवा, दुसऱ्याची आपोआप बारीक होणार आहे. ह्याला त्याला नाव काय ठेवतं? आपण आपल्या धर्माचा किती आत्मनिष्ठा करतो, किती आत्मचिंतन करतो हे गरजेचं आहे. कित्येक जणांच्या घरात हरिपाठ होतो, कित्येक जणांच्या घरात हनुमान चालीसा होते, कित्येक गावात रोज ग्रामदैवताच्या आरत्या तरुण मुलं एकत्र येऊन करतात. आणि काय दुसऱ्याच्या धर्माला बोट दाखवता हे असे ते तसे. आपली निष्ठा वाढवा, दुसऱ्यांना नाव ठेवण्याची गरज नाही. विडावलं हे असले लहानपणी दुधाच्या बाटल्या मोठ्या झाल्या मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीचा नादा लागला ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याची एक पेतार हरिपाठ बंद पाडते. बंद करा हरिपाठ. सर्व सुख गोडी म्हणू नका. हा तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बोका थापला का काय? तो 65 पिऊन आमचा मालक झाला. पिणारेला चित्र असतात. 2 म्हातारे पाराव बस नाही. मला होय दारू प्यायला खोकला जातो करा. दुसरा मला 100% म्हणला कसं काय? अरे दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घाली निघलं. ही पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा. अरे खातो गुटका वाईट खाण्या जिबीला चटका, खेळतो जुकार मटका, संसार होतो ना फाटका, देना व्यसनाला झटका, मित्रमंडळ चांगले ठेवा नाही तर सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची वळख त्या नाडी, दार असल्या त्यान गुडी इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, आर लावून त्या दारूला काडी, दर ज्ञानवा तुकोबाची जोडी, मग कळण परमार्थाची गुढी. व्यसनाच्या हरिजन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा बोधले संस्थांवर येऊन आपल्या जीवनाचा आनंद लुटा. हिथं या हरिपाठ आहे, गाथ आहे, काकडा भजन आहे, कीर्तनाचा आनंद आहे, भजन आहे, ह्याचा आनंद लुटा ना. ती दिलं सोडून नाही ते फार अवघड आहे. आणि एक वाक्य सांगतो. आज तरुण मुलं भरपूर आहेत आणि आपल्या संस्थांचं हे विशेष आहे. आपल्या संस्थांचं जर एकाच वाक्यात वर्णन करायचं म्हणलं ना, परंपरेला आधुनिकतेची जोड म्हणजे बोधले महाराजांचं संस्थान. आज जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत ना तेवढी तरुण मुलं सुद्धा उभं राहणार नाही. तर फडकरीन परंपरेचे म्हणलं की तरुण मुलं म्हणतात नको बा त्यांचे लई नियम कडक येतं. पण सर्व समावेशक आमच्या मोठ्या महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांच्यामध्ये विशेष कला आहे. आणि जेवढं पारमार्थिक वजन महाराजांचं राजकारणात सुद्धा तेवढं वजन.
अधिकार स्तंभ आणि ही संघटना मजबूत करण्याचं काम तरुणांना सोबत वयानं जरी ज्येष्ठ असतील तरी मनानं माणसाने चिर तरुण असावं. सगळे तरुण मुलं सुद्धा आपल्या संस्थांची निगडीत जुळले. तरुणांना सांगतो नुसती कीर्तन ऐकू नका तर माणसात बदल झाला पाहिजे. आम्ही जॅम झालो आरडून तुम्ही पॅक झाले टेटस ठेवू बदलायचं कुणी. तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय खरंय व्यसन करणं वाईट आहे नाही करायचं आपल्याला. मंडपाच्या बाहेर गेल्या की हाय ती सुरू तांबाखू हातावर आणि एडामळताच गप्पा सुरू. हे लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा. लय आराडत्यात बा मुरुस्तोर. आणि संस्थांवर तर मोठे महाराजन परमेश्वर महाराजन अण्णा महाराजन चांगले निवडून महाराज आणतात. वर पट्ट्या म्हणजे तंबाखूवारी निवडते ते कीर्तन संपले आम्हाला. ते आज चालतं ते जरा बारीकच पिल्लू होतं र पण लय झपकिवलं र. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करून. हा गप म्हणला सांगतच असत्यात. होय होय म्हणायच्याच असते. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे. त्यांचं नको म्हणा घेऊ त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करुणाश आयुष्याचा परिवर्तन. एकानं तरी चांगला संकल्प आपल्या जीवनामध्ये करावा. आणि विशेषतः तरुण मुलांनी उठ तरुणा जागा हो वारकरी सांभाळता जागा हो यासाठी हा धर्म मंडप आहे. विडाल एकटे हनुमंतराय गेले नाही राम सुद्धा त्यांच्या सोबत आहे. तेने संपुष्टे एवढा नाही देव केवढा असू देव हृदयात राहतो भावाच्या जोरावर. कुणाच्या राहिला ज्या संस्थांच्या निगडीत आपण आहोत. मनकोजी महाराज बोधले त्यांचेच बंधू शिवाजी महाराज बोधले आपले हे दोन मूळ पुरुष आहेत. एक शाखा धामणगावच्या माध्यमातून आणि दुसरी शाखा या डिक्सळ संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भारत देशामध्ये कार्य करत आहे. मनकोजी बाबांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आपल्या सगळ्यांना माहित आहेत. अहो देव जर हृदयात असलं ना इच्छा प्रगट करण्याची गरजच नाही. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. निष्ठावंत वारकरी वारीला निघाले बाबा. घरच्या मंडळीने विनंती केली म्हणले वारीला जाता जरूर आपण गव्हाच्या पेरण्याचा कालावधी गहू पेरा मग वारीला जा. पती आणि पत्नी या दोघातलं कुणीतरी एक व्यवहार ज्ञानामध्ये हुशार असावं. दोन्ही येडे म्हणले पटांगणच. आणि शक्यतो ह्याच हुशार असतात महिला मंडळ. आणि शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची कधी अपेक्षा आहे. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवरा ठोका टाकते फुसफुस करते रुसती दुपती फुगती निघून जाते. स्टँडवर गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन तिथून रिटर्न. शेजारीने म्हणली 2 महिन्याची बॅग भरली होती 2 तासात थोबाड घेऊन माघारी कसं काय आली म्हणली. त्यांचं ऐकून मग काय आता कपाशीचं नुकसान करायचं का आणि दुधाचं बी नुकसान होतंय होतच असं कमी जास्त मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा काय. पोरगी लग्नाला आले पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन ह्यांना बी भाकरीचे लय पंचायत आहे आणि आपल्याला सहन करावं लागतं तरच टिकत असतं. मग आधीच कशाला काय हलवा करायचा म्हणजे सुटत नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही. शेतकऱ्याची बाई की ओरिजिनल लक्ष्मी. तू म्हणता शेतकऱ्याची लक्ष्मी नोकरदाराची कोण आहे ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात. महिलांना नावं ठेवण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली मंडळी सुद्धा काय काय महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका आख जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो आख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. हो देव जरी असेल तरी म्हणा घे बरं डायरेक्ट अवतार. आधी देव की मातेच्या कुशीत राहावं लागलं मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची पावर आहे. विडाल पती पत्नी मध्ये एक विचार असावा बाबा गहू पेरान मग वारीला जा. बाबा गेले गावातल्या दुकानदाराकडे पण दुकानदार त्यांच्या विरोधातले. त्यांनी गहू देण्याच्या ऐवजी भोपळ्याचंच बी दिलं. आणि बोधले महाराजांनी गहू समजून भोपळेच पेरले. तू म्हणता गहून भोपळे फरक कसं काय कळलं. फरक कुणाला कळतो जे देहावर आहेत त्यांना. ह्यांची अवस्था कशी असो ऐसा कोठे असा कोठे आठवची नाही. असो ऐसा कोठे ऐसा कोठे आठवची नाही. असो ऐसा कोठे असा कोठे आठवची नाही. असो ऐसा कोठे
आठवची नाही ही त्यांची अवस्था आहे. आणि ज्ञानोबरांची गोवी सांगतो, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी माझं जो विसरला ना माझ्या भजनात, तो गृहस्थ आश्रमात असून सुद्धा ओरिजिनल साधून ओरिजिनल संन्यासी. देहभान विसरून भजन झालं पाहिजे. आणि कसं असतं, तुम्ही संत असा अथवा देव असा, ठराविक टक्के समाज तुमच्या विरोधातच असतो. एका व्यक्तीला 100% समाज मानू शकत नाही, कोणालाच नाही. आणि 100%नीही मला मानाव अशी शहाण्या माणसाने अपेक्षा कधीच करायची नाही. 100%चं काय करायचंय व 51% सरकार येतंय. देवानंतर जर सगळ्यात जास्त पावर या जगात कशात असेल ना, ती सत्तेत पावर, ती सत्ता सुद्धा 51% असते बरं का. ह्यांना बी लय मानतात असातला भाग नसतो, ह्यांच्या बी लय विरोधात आहे असा विषय नसतो. ही 1% खेळ असतो, फक्त तेवढी गेम करता आली पाहिजे. सगळा समाज एका व्यक्तीला मानूच शकत नाही. कुणी असू द्या, समाजकारणात असो, राजकारणात असो, परमार्थात असो, नाही तर अध्यात्म क्षेत्रात असो, नाही तर कलाकार असो, नाही तर खेळाडू असू द्या. त्याच्यामुळे लोकांचा लोड घ्यायचा नाही. लोक विरोधात असतात आणि ती तेवढी पाहिजे, त्यांच्याशिवाय आपलं बी वजन वाढत नाही. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा तर आता शिका आपण रेंजमध्ये आलोय. कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. निंदा उशिकी होते जो जिंदा होते हे. आणि मागं नावं ठेवणाऱ्यांना मी तर म्हणतो सरकारनं पुरस्कार दिले पाहिजेत. कस काय? आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जे कार्य करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही, हे काय सुपी शेव आहे का? 10/10च्या बोर्डाला 10,000 खर्च आहे तालुक्यात लावायला, आणि ह्यांची फुकट जाहिरात चालू ना. पुरस्काराचे खरे लाभार्थी ते महाग नाव ठेवणारे, त्यांचा लोड घ्यायचा नाही. तुका म्हणे हसे जन आणि नाही कान तय ठाई हात. मग करायचं काय? तुका म्हणे निवांत राहील, लोड घ्यायचा नाही, निवांत राहायचं. लोड घेणार कोणाकोणाचं तुम्ही? आम्हाला बी लय नमुने भेटतात. मी परवा सकाळी कीर्तनाला निघालो, चौकात एक म्हटला रामकृष्णारी. मी म्हणलं रामकृष्णारी. ते मला माऊली कुठे आज खेळ? आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय बा? खेळ मी बी प्रमाण दिलं, म्हणलं खेळच आहे. पण खेळ कोणता? खेळ मांडीला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव बाहेरे, क्रोधाभिमान गेले पावटणे, एका लागतील पायरे. वारकऱ्याचा खेळच आहे ना. आणि म्हणलं तुला वारकऱ्याचा जर ओरिजिनल खेळ बघायचा असेल तर त्या वाकरीच्या रिंगणात ये, मग तुला वारकऱ्याचा खेळ कळन. पण ती वेगळ्या दृष्टीनं पाहतेत नाही, त्यांच्या दृष्टीचा प्रॉब्लेम असतो तो, हा सृष्टीचा नाही, त्यांच्या दृष्टीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं ही लोक मला एक जण मला कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरमुड्याव करायचं का? जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मुंगे आत येऊ नाही म्हणून. काही विचारतात. तुकोबाराने नेला विमान आलं तर कुठं उतरलं? म्हणजे तुझ्या बापाच्या रानात. जसं तसंच वागावं लागतंय म्हणून. लय जे हरी करून मी जमत नसतं. कधी मध्ये फणा सुद्धा काढता आला पाहिजे. माणसाने थोडं गरम सुद्धा पाहिजे. कारण ज्या वायरमध्ये करंट नाही ती वायर माणसं दाताने सुलीत यात. आणि करंटवाल्या वायरला लावबर हात नको रे म्हणतात, लांबून नमस्कार. त्याच्यामुळं शांततेवर शांतने एकदा क्रांती बी करता आली पाहिजे. विठ्ठल मी सांगत नाही, तुकोबाऱ्या सांगतात. म्हणले आमचा मूळ स्वभाव शांतच आहे, मो मे न होणे आम्ही विष्णू. पण नादाला जर लागता तर मग सगळ्यात कठीण वाजरा असं भेद आयुष्य वेळ कमी आहे. त्याच्यामुळं ह्या स्वभाव शस्त्र आणि शास्त्र दोनही बाजूनी संतांचा स्वभाव आहे. तसं तुकोबाराय म्हणले गाठी पडली ठका ठकान त्याचे वर्म जाणे तुका. ठकाला ठक आणि ठकाला महाठक भेटल्यासारखं मी वागतो म्हणले. त्याच्यामुळे समाजही मावा त्यांचा लोड घ्यायचा नाही. ठराविक माणसं ते विरोधात असते. तिले भोपळेच संत मानकोजी महाराज बोधले बाबा वारीला निघून गेले. वारीहून महाघऱ्या रानात बघतात तर काय सगळे भोपळेच. आणि ज्यांनी भोपळ्याचं बी दिलं तर त्यांची चर्चा झाडावर चढून आता काय महाराज भोपळेच खातेन का? महाराज म्हणले आले भोपळत येऊन द्या, ठेविले आनंद ते तैसे चेरावे. खचायचं नाही आणि शेतकऱ्यांनी खचायचं नाही हे पहिल्यांदा जर कोणी दाखवलं असेल तर ते बोधले महाराजांनी दाखवून दिलं. त्या काळात 400 वर्षापूर्वीचा उपदेश आहे. आणि आता सुद्धा शेतकऱ्यांनी खचण्यासारखीच परिस्थिती बघतोय आपण. धाराशिव जिल्हा आपण तर सगळे नुकसानग्रस्तामध्येच झालेलो आहोत. सोलापूर असेल, विशेषतः मराठवाडा. किती संकट, किती शेतकऱ्याचं सगळ्या पिकाचे नाशासाठी गुरे वाहून गेली. फार अवघड परिस्थिती झाली. आणि ह्याच्यातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य भगवंतानं आपल्याला द्यावं. आणि ज्यांना देवानं समर्थ बनवलंय ना त्यांनी शेतकऱ्याला उभं करण्यासाठी काम करा. शेतकरी
अख्ख्या देशाला उभा करतो, सध्या त्याला उभा करण्याची गरज आहे. आणि आम्ही फक्त कीर्तनातून सांगत नाही, आमचंही त्याच्यात काहीतरी योगदान असावं म्हणून कारी गावामध्ये, बार्शी तालुक्यात कारी नावाचं गाव आहे, तिथे एक आत्महत्या केली शेतीच्या कर्जापायी एका युवकाने. 3 वर्षाचा एक मुलगा आणि 6वी जाणारे त्यांची छोटी छोटी मुलं आहेत. म्हणून काहीतरी आपलं सामाजिक योगदान आहे. म्हणून मी कालच बालाजी महाराज बोराडे, आमचे प्रसाद महाराज, आम्ही जाऊन त्या कुटुंबाला 1 लाख रुपयाची मदत केली. फक्त सांगायचं नाही, कीर्तनकार मंडळी कीर्तनाचे पैसे घेतात ह्याच्यावर लोक लय चर्चा करतात, पण घेतलेले पैसे कुठं समाजकाराला देतात ह्याची बी चर्चा करा ना. आता घेतल्याशिवाय तर देता येणार नाही ना, पुढच्याला द्यायला आधी घ्यावा तर लागेल ना. आमच्या गुरुजी नाही माहिती, गुरुजी आले त्या संस्थांवर, तात्यांचं कीर्तन होतं. त्याही वेळेस तात्या म्हणले, माऊली भंडारा डोंगरासाठी मंदिरासाठी तुला काहीतरी योगदान करावं लागेल. तात्याचा शब्द प्रमाण. गेल्या वर्षीच भंडारा डोंगरासाठी मी 1.25 लाख रुपयाची देणगी दिली मायबाप, आणि 100 कोटीचं काम चालू आहे मायबाप. म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं. ज्याला देवाने समर्थ बनवलंय ना, गावात सुद्धा सांगतो, मुळात तुम्हाला समर्थ बनवले, देवाचे आभार माना. तुम्ही घेणाऱ्याच्या यादीमध्ये नाही, तुम्ही देणाऱ्याच्या यादीत आहात. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. म्हणून जरा दुसऱ्याचं दुःख पुसण्याचं काम करा. जेवढं होईल तेवढं शक्यता शेतकऱ्याला उभं करण्याची आणि सगळ्यांनी एकत्र राहण्याची सध्या नितांत काळाची गरज आहे. विडवल आणि शेती पायी खचून न जाता आत्महत्येचा पर्याय निवडू नका. माझी सगळ्या शेतकऱ्याला, तरुण मुलांना विनंती आहे. अहो, ते कारी गावात 28 महिन्यात 28 आत्महत्या झाल्यात, आणि आता आम्ही गेलतो 3 ताज्या घटना आत्महत्येच्या. हे पाऊल टोकाचं कुणीच उचलू नका. संकट सगळ्यावर आहे. परिस्थिती कमी असते जास्त असते, लढतो त्याला बळी राजा म्हणायचं. एका घरातला जर जवान मुलगा जर मरण पावला ना, तर त्या आई बापाला मुलगा राहत नाही, धर्मपत्नीला पती राहत नाही, आणि छोट्या छोट्या मुलांना बाप राहत नाही. एका व्यक्तीच्या जाण्यानं 3-3 लोकांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. ह्याचा जरा विचार करा. आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. कुणीच आत्महत्या करू नका. विडवलं बोधले महाराज म्हणले, आलेत भोपळे तर येऊन द्या, निवांत राहा. भोपळे बी मोठाले होते, खपक्याच्या खपक्या. म्हणले आता पुढच्या पिकाचं नियोजन करा, हे काढून टाका. पण म्हणले एखादा भोपळा फोडून तर बघावं नेमकं भोपळ्यात काय. दगड घेतला आणि भोपळा खटकून फोडला, भोपळ्यात गहू निघालं. एका भोपळ्यात आदुले आदुले पाहिली गहूंची झाडावर चढून बघवत ते रपकून खाली पडलं. मला आयो, भोपळ्यात गहू बाबा, हे कसं शक्य? त्याला एकच प्रमाण, वीर विठ्ठलाचे गाडे कोण पाहे तयाकडे, अशुभ त्या पुढे शुभ होनी ठाके. अशुभ गोष्ट सुद्धा हरिभक्ता पुढे शुभ होते, कारण त्यांच्या अंतकरणातली इच्छा देवाला सांगण्याची गरज नाही. न सांगताच त्यांच्या भक्तीच्या जोरावर देव त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाच्या दुसऱ्या
ज्ञानोबरांची ओवी सांगतो. देवाचं आपल्या भक्तावर किती प्रेम आहे. अर्जुना, भक्त जे तजैशेनी पाहे ते तमी तैसाची होत जाये, जो मी तुझे जाहलो आहे खेळण्याचे. लहान मूल खेळण्याला खेळवतो आणि जसं मूल खेळेल तसं खेळणं खेळतं, तसं देव सांगतात की भक्तांचं मी खेळणं आहे आणि भक्त मला खेळवतात आणि मी त्यांच्यासोबत आनंदानं भक्तीचा खेळ करतो. होय भक्ती केला तैसा पुरवे धरावे ते इच्छा. भक्ताची इच्छा आहे ना परिपूर्ण. अहो रेडा कुठं वेद बोलत असतो इथं, पण माऊलीची इच्छा आहे ना बोललाच पाहिजे. भिंत चालत असते का? ज्ञानियांची भिंत देव अंगे चालली ना, देवानं वडली पुरवी धरावी ते. अहो ते रेड्याचं मंदिर आहे त्या आळे गावामध्ये आणि 365 दिवस अखंड विना चालू आहे. रेड्याचं मंदिर 7 दिवस सप्ताह होतो आणि तिथं गेल्यावर संताचं देवाचं कुणी दर्शन घेऊन हो रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. आणि रेडा म्हणायचं नाही त्या गावात गेल्यावर रेडेश्वर महाराज. रेडा म्हणल्यावर हंत्या ती गावकरी. ते डायरेक्ट म्हणते ते रेड्यामुळे आमच्या जगात नाव झालं, तुम्ही रेडा म्हणता काय? रेडेश त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहेत रेडेश्वर महाराजांची कृपा. का? माऊलीच्या संकेताला. आणि माऊलीची इच्छा न बोलला पाहिजे. पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची कोणती इच्छा असू द्या भगवंत पूर्ण करतात. ठीक आहे, भक्ताची इच्छा पूर्ण करतात, पण भक्ताकडून काय घेतात? एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. घेत काहीच नाही. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, मनावे पतित वेळोवेळा. काहीच नाही. एक तुळशीचं पान आणि तांभर पाणी दिलं ना तेवढ्या देव खुश आहे. तुकोबाऱ्यांकडून काय घेतलं? कन्या खाल्ल्या आणि शेवट मुख शुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी दुर्बळ, पण तेवढ्या सुद्धा देव प्रसन्न झाले. मागे भाजीपान द्रौपदीची, द्रौपदीकडून सुद्धा थाळीला लागलेलं एक भाजीचं पान खाल्लं तेवढ्यावर देव संतुष्ट झाले आणि आपल्या भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, होय भक्ती केला तैसा पुरवे धरावी ते इच्छा. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेमध्ये तुमच्यामध्ये सांगतो. एकदा हातानं टाळी मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. आणि हा सगळा कार्यक्रम महाराष्ट्र पाहत आहे म्हणून हा संस्थांचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्यासाठी आणि आपलं वैभव महाराष्ट्राला कळण्यासाठी 30 सेकंदासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर फिरवा आणि 2-3 मुलांनी उभा राहून मोबाईलमध्ये शूटिंग करा, सगळीकडे सोशल मीडियावर पाठवा. नाही त्या मूर्खांच्या बातम्या व्हायरल करता जरा वारकरी संप्रदाय तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम तरुण मुलांचं आहे. हे चित्र महाराष्ट्राला पाहू द्या आणि त्यांच्याही लक्षामध्ये 400 वर्षाची परंपरा आहे, पण समाज जिंकण्याची कला जर परंपरेमध्ये असेल तर आजही एवढा हजारो समाज एकत्र येऊन किती भव्य आणि दिव्य सोहळा संपन्न या पुण्यनगरीमध्ये होतं. म्हणून गावचं नाव लौकिक करण्यासाठी आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर अर्ध्या मिनिटासाठी. वा क्या बात. डोबार कुमाई वा वा डोबार कुमाई हरी हरी डोबार कुमाई कुंडलिका मस्त टाळ्या वाजू लागते. शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांनी हात वर केले. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळ्यात का उंच जावा हीच बोधले महाराजांच्या चरणी प्रार्थना मायवा. आणि आनंद गगनाला वेढल्याशिवाय राहणार नाही. हे जे कार्य चाले धर्म कार्य असा वातो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका.
आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती आहे. शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका त्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो. आपल्या देशाला पवित्र विचाराची माणसं आहेत. पण हा देश कसा आहे? पवित्र ते पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र 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 ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश, जेते हरीचे दास जन्मगे, हरीचे दास जन्मगे, जेते हरीचे दास जन्मगे, या देशाच्या मातीचा कण ना कण पवित्र आहे मायबाप. आणि या भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार, राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. छत्रपतींचं देवीवर एवढं प्रेम, तीनही तलवारीची नावं देवीची जगदंबा, तुळजा आणि भवानी. राजे आनंदामध्ये असो आता दुःखामध्ये असो, त्यांच्या मुखातून एक शब्द नेहमी जगदंब जगदंबाई लढण्याची प्रेरणा मला देतो. आणि शून्यातला स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या जोरावर. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. ताली वाजवा, ताली ताली ताली. हा कशी होती तलवार? पडली भावने जेव्हा मेनाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने तिनं हली. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत. आणि आजची युवा शक्ती तुम्ही छत्रपतींचे मावळेत मावळ्यांसारखं राहा. तरुणांनो लढा रे लढा.
व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. इतिहास इको कमी दे. हा रेगा वडणाऱ्यांचा होत नो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. स्वतःच्या मनगटात धमका ते जगाला दाखवा. ज्यांच्या पापाचा भरला घडा त्यांना शिकू चांगलाच धडा. गरळ ओकणाऱ्यांचे बाले किल्ले पाडा. तरुणांनो लढा रे लढा, कुणासारखं लढा. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण? जवान. तुमची आमची लेकरं आहेत आर्मीत, सीमेवर उभे आहेत म्हणून बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. आणि रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून भारताच्या सीमात त्यांनी शाबूत ठेवलेले आहेत म्हणून इकडे आपण सप्ते करतो. त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजव एकदा. आणि कुणाची लेकरं आहेत आर्मीत? तुमची आमच्यासारख्या गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, वारकऱ्याची पोरं आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? नाही. खासदाराचा, मंत्र्याचा नाही. मग तिथं लय आरडत्यात भाषणात समाजसेवा आम्हाला करायची बो. मग हे आमची लेकरं करतात, ही कोणती सेवा आहे बो? अरे सेवा आम्हाला करायला होता आणि मेवा तुम्ही हाणता का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बुडवत असतात. शेतकऱ्याचा पोरगा देश सांभाळतो आणि इकडे शेतकरी पिकवतो म्हणून शेतकरी पिकवतो म्हणून हे सगळे लोक दोन घास मुखात आनंदानं घालतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. ह्या दोन माणसं उभी केली पाहिजे. त्याने दोन माणसाला जीवापेक्षा जास्त जपलं पाहिजे. त्या सैनिकांचा आदर्श. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा. त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा, रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा. आणि ज्यांच्या पदपरशेने पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा. आई वडिलाची सेवा करा. सगळ्यात महत्वाचा विषय एक राहायला शिका. जात पात धर्म भेद पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन जिथं काम केलं जातं त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. सध्या जातीपातीचं हे जे महाराष्ट्रात राजकारण झालंय, महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत धोकादायक आहे. आज एवढा हजारो समाज आहे, जेवढी माणसं मंडपट आहे तेवढे बाहेर सुद्धा माणसं आहेत. एवढा समाज मांडीला मांडी लावून बसला. हे माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या विचाराची ताकद आहे. तिथं आहेत का एका जातीची, एका पंथाची ना 18 पगड जातीतली माणसं एकत्र आणण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते. जत्रत हाणामाऱ्यान यात्रत पिऊन धिंगा नाही. सभेला पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बाल त्यात 500ने ठरलं 200नेच मिळालं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात पत्रकारापाशी. पण आज एवढा हजारो समाज आहे पण एकत्र बसलो. ज्ञानोबाऱ्यांचा हाच मोठा चमत्कार आहे. मेळविली मांदी वैष्णवांची. आणि या संस्थांनं 300 पेक्षाही जास्त गाव आहेत महाराष्ट्रामध्ये. हे सगळे एकत्र बांधण्याचं काम, सगळ्यांना सोबत घेण्याचं काम या धर्मसंस्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज या पुण्यतिथी महोत्सवाला एवढा भरगच्च समाज या ठिकाणी हा जीवनातला आनंद लुटण्यासाठी उपस्थित आहेत. तरुण मुलाने एक राहायला शिका, तर ही परंपरा पुढे चालणार आहे. आणि देवाला देण्यासाठी आपण काय देऊ शकतो? देवाला फक्त भाव देऊ शकतो. म्हणून आणि भावानं तुळशीचं पान दिलं तरी देव प्रसन्न आणि खुश होतात. तो कोबाऱ्यामध्ये बाकीचं सगळं सोडा, छोट्याच्या गोष्टीसाठी देव भक्तावर खुश होतो. हे लय लांबचा विषय झाला. तो कोबाऱ्यामध्ये मुळात निर्गुण निराकार सगुण साकारच भक्तासाठी झालाय. अभंगाच्या शेवटच्या तुका मने तुका मने होय भक्ती होय भक्ती
इच्छा पुरवी दरा भीती इच्छा होय भक्ती केला दैता होय भक्ती केला दैता पुरवी दरा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात आला नावा रूपा तुका मने झाला सोपा निर्गुण निराकार हा भक्तासाठी सगुण साकार झालेला आहे. आला भक्तासाठीच एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांचे कोडे पण आपल्याही अंतकरणातला भाव जागृत करून भगवंताची शिव आपल्या जीवनामध्ये घडावी असा अभंगाचा भावार्थ आवाज दे थोडा मॉनिटर मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. या निमित्तानं या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती माझे गुरुवर्य माझ्या जीवनाचे शिल्पकार आणि माझे वडीलच माझे गुरु आहेत. वडील आज योगायोगाने उपस्थित आहेत. आदरणीय भाऊ वडिलांच्याच आशीर्वाद हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग अगदी महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या वर्षी दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आलो. हे सगळ्यात संप्रदायाचं माझ्या असलेले आशीर्वाद आहेत. मायबाप उभारेला ध्वज तिन्ही लोकांवरील आणि आज योगायोगानं वडीलही कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संस्थांवर कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर बाबा आवर्जून माझ्यासोबत आज या ठिकाणी आलेले आहेत. भाऊंच्याच आशीर्वादानं अगदी लहानपणापासून संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. अत्यंत भव्य मंदिर. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. असंख्य झाडं अगदी नंदनवन केलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. आणि आपलंही हे संस्थान आपल्या सगळ्यांच्या काळजाचा विषय आहे म्हणून आपण या संस्थानला या सर्व ज्येष्ठ सांप्रदायिक व्यक्तींना जीवापेक्षा जास्त जपतो म्हणून परिसरातील सर्व मंडळी एकत्रित येऊन हा 7 दिवसाचा भव्य दिव्य नामयज्ञ हा आनंद आपल्या जीवनामध्ये आपण लुटत असतो. बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आयोजन करणारे सर्व संयोजक आयोजक नियोजक संस्थांच्या संदर्भात त्या संदर्भानं निगडीत असणारे सर्व गावं सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. मोठ्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. अगदी वारकरी संप्रदायामध्ये मी सुरुवातीलाच बोललो की सगळ्यांचं संघटन करून समाजातला शेवटचा घटकसुद्धा आपल्याशी कसा जोडता येईल. कारण मॅज्युरिटी संघटना ही कलियुगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. संघात शक्ती कलियुगे ते कार्य आमच्या बाबांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक. उत्तराधिकारी आमचे आदरणीय परमेश्वर महाराजसुद्धा तेवढ्याच तोलामोलानं सगळ्यांना सोबत घेऊन हे कार्य करतात. आणि सगळ्यांचे लाडके आमचे अण्णासाहेब महाराज असतील ही सगळीच मंडळी सगळ्यांचे आभार मानतो. या निमित्तानं आदरणीय मृदुंग महर्षी जगदाळे गुरुजी आपल्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. गुरुजींचे आभार. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र आपल्या धाराशिव जिल्ह्याचं भूषण परांड्याचे आमचे बालाजी महाराज बोराडे बालाजी महाराजसुद्धा आज योगायोगानं माझ्यासोबत उपस्थित आहेत. आणि अण्णा महाराजांचा त्यांनाही फोन आला होता की आज तुम्ही नक्की या. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे आमचे दुसरे माझे मित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज पाटील प्रसाद महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. या निमित्तानं
आपल्या परिसरामध्ये साळेगावला ज्यांचं सुंदर असं नाथ महाराजांचं मंदिर आहे असे शांतीधामचे अध्यक्ष आमचे गणेश महाराज जोगदंड महाराजही आज या ठिकाणी उपस्थित, त्यांचे आभार. गायनाचार्य आमचे पंचाळदादा असतील, धनंजय महाराज, ही सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. दोन्ही मृदुंगाचार्य अत्यंत सुंदर आमचे हरिनाम आणि दुसरे माऊली यांचे या ठिकाणी मी धन्यवाद आभार मानतो. आणि आदरणीय आमचे प्रमोद महाराज पवार महाराजांची माझी पहिलीच भेट आहे. प्रमोद महाराज सुद्धा आज या ठिकाणी या धर्मकार्याला उपस्थित आहेत. महाराजांचे चरण नतमस्तक. सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं सर्वांनी शांतता राखायची आहे. ज्ञानेश्वर महाराज